ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सर्वत्र आता गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। आता गौरींचं आगमन सुद्धा झालेलं आहे। आज पूजन केलं जाणार आहे। गणपतीच्या प्रत्येक अंगाचा आध्यात्मिक अर्थ काय, तसेच गणेशाला हत्तीचे मस्तक का आहे, याबाबत माहिती जाणून घेऊयात आपले प्रख्यात प्रवचनकार आणि व्याख्याते श्रीराम पुरोहित यांच्याकडून। ओम गंग गणपतये नमः। गणरायांचं स्मरण करताच गणरायांची मंगलमूर्ती आपल्या नजरेसमोर उभी राहते। मुळातच आपल्या सर्वांना कल्पना आहे की परमार्थात अध्यात्मामध्ये सगुण भक्तीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविदे निर्धारे जे म्हटले समर्थांनी, त्याचं कारणच असं आहे की निर्गुण भक्ती काही सर्वांना शक्य होत नाही। मग सगुणाच्याच आधाराने आपण निर्गुणापर्यंत पोहोचायचे, म्हणून पार्थिव गणेश पूजन आहे। खरं तर सगुण आणि निर्गुण यांच्यात उगाचच वाद घालण्याचा काही जण प्रयत्न करतात, पण तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे आणि सगुण निर्गुण एकू गोविंदो रे, माऊलींनी ग्वाही दिलेली आहे। त्यामुळे या वादामध्ये पडण्याची काही आवश्यकता नाही। तुकोबांचे तर असंख्य अभंग आपल्या डोळ्यासमोर येतात। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख। या सगळ्यामध्ये डोळ्यांना काम दिलेलं आहे। आणि जर आपण पहिल्या अध्यायाचा ज्ञानेश्वरीचा आढावा जर आपण घेतला तर माऊलींनी जे देवा तुची गणेशू म्हटल्यानंतर पुढे वर्णन कसं केले, आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे, याचा अर्थ लक्षात येईल की मंगलमूर्तींचं सगुण रूप आमच्या डोळ्यासमोर सर्व संतांनी उभं केलंय। मंगलमूर्ती मोरया म्हटल्यानंतर ही मंगलमूर्ती येतेच डोळ्यासमोर, त्यामुळे हा जयघोषही कमालीचा उत्साहवर्धक आहे। पण या मंगलमूर्तींचा केवळ आपण दर्शनाचा लाभ नाही घ्यायचा आहे, त्यांच्या मंगलमूर्तीच्या या सगुण स्वरूपातून आपल्याला मिळणारा संदेश खूप महत्त्वाचा आहे। पहिलंच लक्ष आपलं कुठे जातं, गणरायांचं दर्शन घेताना त्यांच्या मस्तकाकडे जातं। हत्तीचं मस्तक का, अन्य प्राण्यांचं का नाही, असा प्रश्न आमच्या मनात खरं तर आला पाहिजे। त्याच्या मागची पौराणिक कथा सर्वांना माहिती आहे। गजासुराचा संदर्भ त्या कथेला जोडलेला आहे आणि गजासुराचं मस्तक, ज्याचा वध प्रत्यक्ष भगवान महादेवांनी शंकरांनी केला होता, ते गजासुराचं मस्तक तिथे लावलेलं आहे। पण मुळामध्ये आपल्या लक्षात असं येतं की गणपती हा तत्ववेत्ताही आणि नेता आहे। गणपती संकुचित वृत्तीची व्यक्ती कधीच नेता होऊ शकत नाही। मस्तकच गणरायांचं तिथेच विशाल आकाराचं आहे, तिथपासून आपल्याला विचाराला प्रारंभ करावा लागतो। गणपती हा गुणपती देखील आहे। आणि जर प्राण्यांचा विचार केला तर हत्ती सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान मानला जातो आणि म्हणूनही बुद्धीचं निदर्शक म्हणून गणरायांचं मस्तक हे हत्तीसारखं आहे। लगेच लक्ष जातं गणरायांच्या मूर्तीकडे की कानांकडे जातं। कान सुपासारखे आहेत। सुपाचा प्रमुख गुणधर्म कुठला, तर सार सार को ग्रही लई थोता देई उडाय, सर्व ऐकायचंय पण जे फलकट आहे फोलपट आहे त्याला बाजूला सरायचे। सुपाचा हा गुणधर्म आहे। सूप काय करतं, धान्य पाखडताना फोलपट बाजूला सारून टाकतं आणि केवळ स्वच्छ धान्य आपल्या पुढे ठेवतं। याचाच अर्थ तुकोबांच्या शब्दात आणखीन एक आपल्याला सांगता येतं, फलकट हा संसार येथे सार भगवंत। हीच नेमकी भूमिका आम्हाला संदेशातनं गणपती आमच्या समोर ठेवतायत की कान जे आहेत, नेतृत्व जर तुम्ही करत असाल समाजाचं कुटुंबाचं, सर्वांचं बोलणं ऐकून घ्या। कान मोठे आहेत, ऐकून सगळं घ्या, पण त्यातलं केवळ सार जे तेवढं ग्रहण करा, तत्वहीन गोष्टीचा त्याग करा। आणि हे फक्त नेतृत्वाला नव्हे, हे माझ्यासारख्या जडजीवाला देखील उपयुक्त आहे की ऐकताना सर्व आम्ही ऐकणार आहोत, पण त्यातलं नेमकं काय समोर ठेवायचंय, कारण ऐकू तर सगळंच येणार आहे। कान बंद करण्याची कुठलीच व्यवस्था आपल्या शरीरात नाही। ऐकू येणारं ऐकून घ्यायचंय, पण त्यातलं काय ग्रहण करायचं, काय आपल्या जवळ ठेवायचं, हे प्रत्येक ऐकणाऱ्यांनी ठरवावं, असाही संदेश गणराय या माध्यमातून देतात। आणि सर्वात महत्त्वाचा संदेश या कानांमधनं मिळतो की गणरायांचे जे सुपासारखे मोठे कान आहेत, हत्तीचे कान ते आहेत, हे श्रवण भक्तीचे निदर्शक आहेत। आपल्याला सर्वांना नवविधा भक्ती माहितीच आहेत। पहिला प्रकार जो भक्तीचा आहे, पहिलं साधन जे आहे ते श्रवण भक्ती आहे। मोठे कान हे श्रवण भक्तीचे निदर्शक आहेत। ज्याला चांगलं ऐकता येतं त्यालाच बरंच काही साध्य करता येतं, याचाही संदेश गणराय या माध्यमातून आपल्याला देतात। लगेच मस्तकाकडे लक्ष गेल्यानंतर हत्तीसारखे बारीक डोळे आपलं लक्ष वेधून घेतात। आता बारीक डोळे हे सूक्ष्म दृष्टीची प्रेरणा देणारे आहेत।
जमिनीवर पडलेली अगदी बारीक आकाराची सुई देखील उचलण्याची सूक्ष्म नजर हत्तीला प्राप्त आहे. ज्यांना प्राणीशास्त्र माहिती आहे त्यांना कल्पना आहे. आता सुई नेहमी टोचते, आपल्याला देखील आपल्यात जर एखादा जरी दोष असेल तरी तो टोचला पाहिजे की नाही. मग जीवनाकडे पाहण्याची आपलीही नजर गणरायांसारखी असावी. गणराय हीच तर अपेक्षा आमच्याकडनं ठेवतायत की दोषांचा प्रवेश सुद्धा तुमच्यात होऊ देऊ नका. दोष शिरत असतील तर आधीच लक्ष ठेवा. त्यामुळे गणराय आम्हाला या हत्तीच्या बारक्या डोळ्यांमधनं सांगतायत की जीवनामध्ये वावरत असताना एकही दोष तुमच्यात येऊ देऊ नका. आणखीन एक महत्त्वाचा संदेश आहे, हे बारीक डोळे सूक्ष्मदृष्टीचे सुद्धा निदर्शक मानले जातात. म्हणजे भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता ही आपल्याला गणराय सूचित करतात. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, पूर्वी जेव्हा राजाला वारस नसायचा तेव्हा त्याच्या उत्तराधिकाऱ्याची निवड हत्तीमार्फत केली जायची. त्याची अनेक कारणं, त्याच्यात हेही एक कारण आहे. आणि जो सर्वांचा स्वामी आहे, सर्वांचा नेता आहे, गणपती म्हटल्यासारखा अधिपती जो आहे, त्याची सर्वांवर सूक्ष्म नजर अत्यंत आवश्यक आहे. पाप पुण्य यातलं एकही काही घटक याच्या नजरेतनं सुटता कामा नये किंवा त्यांनी सुटू देऊ नये. असं नेतृत्व गुणांचा आदर्श असलेले गणराय अन्य अवयवांच्या माध्यमातून आम्हाला नेमका कोणता संदेश देतात याचाही आपण विचार करणार आहोत. आज आपण गणरायांच्या मस्तकाचा, त्यांच्या डोळ्यांचा आणि त्यांच्या कानांचा विचार केला. नेमक्या अन्य अवयवांचा जो संदेश आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे गणरायांना प्रार्थना करूया की तुमचा हा संदेश आमच्यापर्यंत पोहोचू द्यात आणि आमच्याकडनं त्याचं आचरण तुम्हाला जशी अपेक्षा आहे तसं आमच्याकडनं तुम्हीच घडवून घ्या, कारण बुद्धीचे दातेच तुम्ही आहात. ही प्रार्थना आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून गणरायांच्या चरणी करतो. मंगलमूर्ती मोरया. ओम गंग गणपतये नमः.